दिनांक 1 फेब्रुवारी महामहिंद्र इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या वतीनं आणि तक्षशिला विद्यालय माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय उल्हासनगर इथं नव्यानं उभारलेल्या नर्सिंग प्रयोगशाळेचं उद्घाटन उत्साहामध्ये पार पडलं। ही प्रयोगशाळा सौजन्य माजी मुख्याध्यापिका सुनंदा अनिल गाडगे आणि गाडगे कुटुंब यांच्या सहकार्यानं स्थापन करण्यात आली आहे। त्या MSc B.Ed MSW होत्या। या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून दानदाते श्रीयुत मयुरेश अनिल गाडगे, BTech IIT पटना, MBA IIM कलकत्ता आणि सौ प्रियंका मयुरेश गाडगे, BTech मेकॅनिकल उद्योग अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। या नर्सिंग प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना आरोग्य आणि नर्सिंग क्षेत्रातील आधुनिक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे। कार्यक्रमाचं आयोजन तक्षशिला विद्यालय आणि महामहिंद्र इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। या समारंभात संस्थेचे अध्यक्ष भदंत डॉक्टर N आनंद महाथेरो, उपाध्यक्ष DB इंगळे, महासचिव राजेश वानखेडे, कोषाध्यक्ष VT वानखेडे, सहसचिव RC रायबोले, संघटक SS ससाणे, सुबोध गोंडाने, रितेश वानखेडे, मनोज डोंगरदिवे, दिलीप इंगळे, तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती विद्या मुकुंद भारसाखळे, मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग सौ अस्मिता भालेराव, सौ भारती देवरे, माध्यमिक विभागाचे ग्रंथपाल आखरीगत सवाखंडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका माधवी किरकिरे, प्रणिता वानखेडे यांनी केलं। यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रयोगशाळेचं उद्घाटन होते तर त्याच्याविषयी नक्कीच आनंद होते, कारण विद्यार्थ्यांना नवीन करिअरची संधी प्राप्त होते आणि ही करिअरची संधी आत्तापर्यंत पाश्चात्य देशांमध्ये जास्त प्रचलित होती आणि आता भारतामध्ये पण ती रुजू होत आहे। आणि आत्ताचं आपलं जीवनमान पाहता सध्या या नर्सिंगला करिअर म्हणून ऑप्शन बघण्याची विद्यार्थ्यांना खरंच गरज पण आहे आणि त्याच्यातून त्यांना प्रयोग करायची संधी पण उपलब्ध होऊ शकते। सो दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी अँड प्लीज ग्रॅब इट। थँक्यू। महामहिंद्र इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या अंतर्गत नर्सिंग लॅबोरेटरीचं आज उद्घाटन झालेलं आहे। बऱ्याच वर्षापासून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मानस होता की इथे आपण नर्सिंग लॅबोरेटरी ओपन करूया आणि आजी विद्यार्थ्यांना आणि इथल्या तळागाळातल्या विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभं राहून रोजगार कसा मिळवावा यासाठी त्या प्रयत्नवत होत्या, पण ते आमच्याकडे ओपन झालं नव्हतं आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांचा विचार करून संस्थेने इथे नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन आज केलेलं आहे। आणि त्या अंतर्गत आम्ही कपिंगचा कोर्स दिलेला आहे, फ्री आयुर्वेदाचा कोर्स दिलेला आहे आणि डायटिशियनचाही कोर्स दिलेला आहे, जेणेकरून या तळागाळातल्या महिलांना स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी, सुदृढता राखून स्वतःच्या कुटुंबाला आपण उभारी देऊन कसं जगवावं हाही एक मानस आहे। आणि आमच्या कॉलेजच्या आजी विद्यार्थ्यांचा पण हा एक मानस होता आणि त्यांचाही हेतू होता की आपल्या कॉलेजमध्ये नर्सिंग लॅबोरेटरीचं उद्घाटन व्हावं। इथे जर कॉलेज ओपन झालं तर आजूबाजूच्या एरियातल्या विद्यार्थ्यांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन 1-1 लाख 1.5 लाख फीस न भरता आमच्या इथे माफक दरात फीस देऊन आम्ही इथे त्यांना ऍडमिशन दिलेलं आहे। आतापर्यंत 60 विद्यार्थिनींचं ऍडमिशन केलेलं आहे आणि यानंतरही विद्यार्थिनींचा ओघ सुरू झालेला आहे आणि असाच ओघ सुरू राहील। आम्ही जेवढ्या बॅचेस होणार आहेत 30-30 विद्यार्थिनींच्या बॅचेस करत आहोत, तेवढ्या बॅचेस आम्ही सुरू करत आहोत। आणि विशेष म्हणजे या लॅबोरेटरीला आमच्या शाळेच्या माजी शिक्षिका सौ सुनंदा गाडगे मॅडम यांचा मुलगा मयुरेश गाडगे हा IIT IIM आहे, हा विद्याविभूषित आहे आणि त्यांनी याला योगदान दिलेलं आहे आर्थिकतेचं आणि म्हणून हा एक फार छानसा प्रयत्न आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने इथे सुरू केलेला आहे आणि हा प्रयत्नाचा ओघ असाच पुढेही चालू राहील। त्याबद्दल मी मयुरेशचे आभार मानते आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक। या ठिकाणी प्रयोगशाळा आमच्या इतिहासामध्ये एक फार मोठा स्वप्न होता। आमच्या संस्थेच्या तक्षशिला विद्यालयाच्या अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना हे करण्याचा आणि विद्यामध्ये खास करून नर्सिंग हे विद्या मुलापर्यंत सर्वपर्यंत ते यावा आणि यासाठी तक्षशिला विद्यालयातील आणि आमचे महामहिंद्र इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे कार्यकर्ते मॅनेजमेंट यांनी मनात घेतले आणि ते तसं विद्यालयात प्राध्यापकापासून सर्वांनी ते आम्हाला उत्स्फूर्तता दिलेलं आहे। ते खरं म्हणजे आरोग्य परमालाभा
हे आरोग्य परमलाभ आहे. हे म्हणजे या ज्ञानामध्ये म्हणून जे कोणी पुढे येईल विद्यार्थी निश्चितच ते खाली राहणार नाही. म्हणून या विचाराने हे प्रकल्प संस्थेने आपल्या तक्षशिला विद्यालयाने जे सुरू केलेले आहे, मी अभिनंदन करतो आणि याचे जास्तीत जास्त विद्यार्थी फायदा घेतील, मी अशी अपेक्षा करतो सर्वांचे. NTV न्यूज मराठी, ठाणे, उल्हासनगर.